नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्लॉगमध्ये. सकाळ सकाळी संतोषचा फोन आला. संतोडी यायला लागल्या मिरजेत एक थोडा वेळ तिथे. आज 4:14 झाल्या. आता चाललोय मी. आपली गाडी संतोषच्याच लावली आणि संतोषची गाडी घेऊन चाललोय. कारण संतोषसोबत त्यांच्या आजी पण आल्या आणि त्यांचं काहीतरी बाजार आपल्या गाडीला अडकवायला काहीच नाही. संतोष गाडीला अडकवायला होतं म्हणताना संतोष गाडी घेऊन चाललोय. गावात मी एकटाच जागा आहे, सगळी झोपल्यात. असं कसं नसतंय. गावातली पोरं व्यायाम करायला उठतात लवकर, पण मला असं वाटतं की मिरजेत पाऊस पडला बक्कळ. रस्त्यावर पाणी झालंय सगळं. भावानं ओंकार आलता बघा, मला नाही आला. विषय असा झाला की आम्ही जसं बेडकेत पाय ठेवलं तसं पाऊस चालू झाला आणि बक्कळ चालू झाला. आणि गाडीची कंडिशन बघा कसं चालू झाले. पाणी फोडणे पुढचं मडाकडे घालायला झालं नाही याला. ढगातनं खाली आले आणि गाडी पाणी पुढे फेकायला आणि पुढे आमच्या तोंडावर आले. फोडून तोंडावर आले. नशीब असावं तर असं असावं, नाहीतर नसावं. आलो बघा संतोष घरापाशी येऊन मस्तपैकी गरम गरम चहा पिला. हे बघा संतेज चू पायात राहायचं मित्रांनो, संतोष सोडलं बघा घरापाशी. आज चाललोय मी घराकडं. दिवसात सुरुवात इथनं होत्या, कारण आता मला इथनं औषध मारायचं होतं. आता थोडा पाऊस पडला. दैवार आहे अजून बागावरती. ते दैवार हडकल्यावर मग मला औषध मारायचं. आता थोडा वेळ दैवार हडकायची वाट बघतो. तेवढं झोप काढतो एक 10-15 मिनटाची काय असे ना. सध्याचा विषय असा की पाऊस आला आणि गेला, पण डिओ तुडून गेला. पावसाचा आणि डिओचा काय संबंध काय माहीत नाही, पण डिओ तर तुटला आहे. पण डिओ आता पुन्हा घालायचा. मागल्या वेळी एकदा घातलेला, आता ह्या वेळी एकदा घालायचा. परत कवा तुटते तवा घालायचा आणि नुसतं डिओ घालतच राहायचा. मग किती तरी मारलास त्याला. तिला नाही, ते आहे जाती आता. ओके गेलं मला सोडून घ्या हळूच. गेली की मला काढा कसं आता. ओके ढकला नुसतं आता. तरी बीट तसलं काय बघायला आता बघा डिओ शेवटी मीच घातला. चालू आता आंघोळ पाणी नाश्ता वगैरे सगळं आवड बघा. आता ढकलून चालू करणार ट्रॅक्टर औषध मारण्यासाठी. हे बघा, हे जर एक घोट घेतला की अमरच. मित्रांनो, औषध घरापासून तयार केलोय आणि चालू आहे आरकेच्या प्लॉटकडे घेऊन. डिझेलच्या काट्यावर डिझेल काय बरोबर दाखवी ना. कुठं तर फडफडून बंद पडायला नको म्हणता, नाही तर कडल थांबलोय. अर्जुन दादा डिझेल घेऊन आलाय. हे तर वरंगण ढकलून चालू करायचं. आता बघा डिझेल टाकी जरा कमी फुल केल्या. हे बघा अर्जुन दादा मालक. आता बघा अर्जुन औषध मारून आता.
औषध मारून ट्रॅक्टर लावले वरंगळीला. आता अर्जुन घेऊन जाणार आहे आणि एक 4-5 खेपा करणार आहे मुरमाच्या 2 मिनिटात लगेच. ट्रॅक्टर आता चाललोय थेट पॉकलँड पाशी. क्या बक्कळ. सोमाला अंतराळ यात्रा करून यायला आज आपली ताकद वाढल्यासारखी वाटायला. कारण आपल्या ट्रॅक्टरसाठी डंपर पाठीमागे चाललंय. डंपर विषय आहे काय. मित्रांनो खेप भरायला डंपर लागले बघा ते. तोपर्यंत साईडला थांबलोय. संत्या इथे छोट्या भावाला मदत करायला आलाय आणि आदमी इथं मालक काम करायलाय तिथं. आणि ह्यो इथे येऊन बसलाय. मदत करायला आली रे मी. पैसे घेणार आहे बरं ह्यो. मला माहित आहे पैसे घेणार आहे. तो तिथं उन्हात काम करलाय आणि ह्यो इथं सावलीवर बसलाय. बघा हे असली काम करी. भाईचारा कुठला काय काढलाय. जेवाय सुट्टी केली. मी पण ट्रॅक्टर झाडाखाली लावली आणि जेवाय सुट्टी केलोय. फटाफट जेवून येतो. जेवणाची सुट्टी पण झाली आणि माझी एक पण झाली. आज चाललोय आणि घेऊन आता नाही ना बघ 3-3 खेपा फक्त. मी जिथं जातोय पचका तिथं होते असं वाटायला मला. कारण तिथं वरती गजबगा त्यांच्या रानात मुरुम भराली. तिथनं बंद करून इथं आलीत आणि माझ्या आधी एक हे लागले हायवा लागले. मी असंच मोकळे फिरणार होते त्यांच्या मागं. मलाच कळलं नाही नेमकं मी काय करणार होतो. आता तर इथनं पण गेलं. कारण ट्रॅक्टरवर निवांत झोपून टाकले बघा. कारण मशीन ऑपरेटर रस्ता लेवल करायला लागलाय. आता यांचं कधी होते कुणास ठाऊक. तसं बी तिथं पुढे 2 हायवा वाट बघायला. त्यांच्या नंतर मग आपला नंबर येणार आहे आणि पाठीमागे एक ट्रॅक्टर आहे. ऑपरेटर बघा कसलं वांड आहे. त्याने एक खालनं जरा लेवल केली आणि परत मशीन फिरवा लागले त्याच्यावरनं. गचकं बसायला नको म्हणून. ऑपरेटर असावं तर असा. आणि सगळ्यात मेन विषय म्हणजे ऑपरेटर मुक्का आहे. त्याला ना ऐकू येतंय ना ते बोलू शकतोय. त्याला फक्त खुना करून सांगतात आणि त्याला व्यवस्थित कळते बाबा. ते नुसत्या खुनांवरनं एवढी मोठी मशीन चालवणं काय सोपं नाही. देवानी त्याला एक प्रकारे वरदानच दिलंय. स्किल. मी तर का सुट्टी देते काय. गाड्या सगळ्या पाच तशाच थांबल्या. मी भरून घेतलं पहिला त्यांच्या आधी. एवढं लोड भरलंय ते हळूहळू मागे यायला लागले. हायवा थांबलं जाग्यावर. हा पुढनं आली वाटतं म्हणताना ती मागं सरकलं वाटतं. बघा या हायवाची ताकद. 6 ब्रास घेऊन असं चाललंय कुट्टा काढत. मोकळ्याच तर काय विषयच नाही. किती खेपाने आलोय ते पण काय कळे ना. खेपा तर पूर्ण भरून टांबरून आलोय तरी पण तिथली जागा संपना. अजूनही 2-3 खेपा लागतील जास्तीत जास्त. शेवटची खेप एक खाली पोल्ट्रीवर टाका सांगितलं काकांनी. व्ह्यू बघा कसं दिसालाय. दिवस मावळत आला. मशीन पण चालू आहे फुल पॉवर मध्ये. ते डंपर बघा कसं सर्कस करायला तिथं.
गेलं 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 अरा रा रा रा. त्याचे एअर ब्रेक लूज आहे, एअर सोडतंय म्हणून काय तर ते. गेलं 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 अरा रा रा. आज किती वेळा करणार काय कळेना. हे आता ते मुक्का ऑपरेटर घेऊन चालले बघा. हे कसं नेते बघा दाबत. ते मुक्का ऑपरेटर एकदम परफेक्ट ड्रायव्हर आहे. परफेक्ट म्हणजे परफेक्ट. पॉकलेट पण शेवट चालवते आणि हायवा बिवा काय पण असू दे सगळं व्यवस्थित चालवते. मित्रांनो हे काय सांगा की सस पकडायची जाळी आहे आणि ससा एवढा एवढा आहे काय ससा उडी मारून जाता येतं ससाला. कसं काय गावतो काय घेऊ जातो तो ससा धरायचं नाही म्हणतं. चित्र पक्षी धरायचं. तो रात्रीचा असतो बघा असं खाल्लं जमिनीवरनं त्यानं फिरत असतोय आणि गाडी नेट करंट असते तो गाडी त्या जवळ गेल्यावर मग तो उडून जातोय. आपला पक्षी आणि ती जाळी बघून मला प्रश्न पडलेला असं कसं काय धरतात ते पक्षी पक्षाला पण त्या आंबरे उडाले होते तरी पण तिने त्या जाळीत कसं काय अडकली. ट्रॅक्टरी तर हायच लावले. काका आल्यावरती होतणार आहे. मी आलो बघा घरापाशी. शुभम आलं तर सोडायला मला. तर पोकलँडवाल्यांना एक 50 लिटर डिझेल द्यायचं आपल्यातलं. कारण आता पंपावरती डिझेल सगळीकडे संपलं आहे. आपल्याला अनेक बॅरल भरून आणायला लागणार आहे. कारण आता त्यातलं एक बॅरल निम्मा काय आता 100-150 लिटर संपलं आहे. एक 50-60 लिटर शिल्लक आहे फक्त आता 200 लिटरमधलं. 100% आपल्याला अनेक बॅरल आणायला लागणार आहे. आणि डिझेल आता कुठल्याच पंपावर मिळणार. आणि डिझेलचा जर रेट झाला 100 रुपये झाला, 10 रुपये वाढल्यात. हे गाईज डिझेल वगैरे दिलो त्यांना. आणि प्रीतम मी आणि दाजी गावाकडे चाललोय. असं माझं काय काम नाही, प्रीतमचं काम आहे. चालू आहे आम्ही तिघंजण. आणि विषय कशात चालू आहे सांगा. भूताचा विषय चालू आहे. भूताचा आमच्या भागात कुठं कुठं भूत आहेत ती जरा असं आम्ही हे करायला लागले. आम्हाला काय कधी दिसली नाहीत. जेव्हा दिसतात तेव्हा सांगतो तुम्हाला.